नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकल्सचे पीडीएफ्स अवेलेबल होतील. तर चला तर आपल्या आर्टिकलकडे वळूया. आज आपण इम्पॉर्टंट करंट अफेअर्स, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स जे आहेत ते, आणि त्या रिलेटेड जो बेसिक सिलेबस मधला जो थेरीचा पार्ट आहे तो 10th आणि 11 मेचा आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या आपल्या आर्टिकलचं हेडिंग आहे इंडिया नेपाळ बॉर्डर इश्यू. तर बेसिकली इथं कंटेक्स्ट काय आहे की नेपाळच्या कॅबिनेटनं काय केलेलं आहे, त्यांची जी ₹100 करन्सी नोट आहे, तर त्या करन्सी नोटवर त्यांनी काय केलेले आहे, इंडियाच्या मॅपमध्ये म्हणजे इंडियाच्या ज्या टेरिटरी आहेत तर त्या शो करण्याचा प्रयत्न केले. ठीक आहे. यामुळं जे जुनं डिस्प्यूट आहे लँड टेरिटरीचं, तर ते पुन्हा एकदा एमर्ज झालेले. तर आपण त्याच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. ठीक आहे. तर बेसिकली ही आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट याच्यात काय सांगितली होती, एक ट्रिटी ऑफ सोगोली होती. तर बेसिकली ही ट्रिटी ऑफ सोगोली काय आहे की ज्यावेळेस अँग्लो नेपलीज वॉर झालं होतं 1814 to 1816 मध्ये, तर त्यावेळेस ही ट्रिटी साईन करण्यात आली होती. कधी? 4 मार्च 1816ला. आणि ह्या ट्रिटीमध्ये काय सांगितलं होतं की जी बाउंड्री लाईन आहे नेपाळ आणि ज्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, त्या दोघांमध्ये काय केलं होतं, एक बाउंड्री लाईन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याचे जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत बाउंड्री लाईनच्या रिस्पेक्टेड, तर ते आपण बघूया. पहिलं जेव्हा काय सांगितलं होतं की नेपाळनं काय करायचंय की जो किंगडम ऑफ नेपाळ होता त्यावेळेस, तर त्यांनी तराई जो रिजन आहे तराई, तर त्याच्या जो वेस्ट साईडचा पार्ट आहे त्याच्यावरचे सगळे जे क्लेम आहेत ते रिनाऊन्स करायचे, म्हणजे ते सोडून द्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट त्यांना असं सांगण्यात आलं होतं, काली रिव्हर जी आहे, म्हणजे सध्या ही काली रिव्हर काय करते, इंडिया आणि नेपाळ ह्या दोघांमध्ये बाउंड्री, नॅचरल बाउंड्री फॉर्म करते. तर त्यावेळेस त्यांना काय सांगितलं होतं ह्या ट्रिटीमध्ये, काली रिव्हरच्या जो वेस्ट साईडचा एरिया आहे हा सुद्धा टोटल रिनाऊन्स करायचा आहे. आणि त्यांचा जो क्लेम आहे कुठं, सतलज रिव्हर इन्क्लुडिंग घरवाल आणि कुमाऊ रिजन जो आहे तर तो सुद्धा त्यांनी काय करायचा आहे, रिनाऊन्स करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, तर यांना वॉर मधले जे लॉस झालेले आहेत तर नेपाळ किंगडमला, म्हणून त्यासाठी काय करणार आहे, कम्पेन्सेशन म्हणून ₹2 लाख त्यांना देणार होतं. पण त्यांनी काय केलं, ते लेटर अॅन्युअल केलं, म्हणजे त्यांनी ते नाकारलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर असं प्रोव्हिजन होतं, जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो रेसिडेंट आहे, ठीक आहे, म्हणजे जो फॉरेनर असणार आहे, तो काठमांडू मधला जो किंगडम आहे काठमांडू मध्ये, तर तिथं तो रिसाइड होणार आहे. आणि यामुळे काय होईल की ब्रिटिशांचा जो इन्फ्लुएन्स आहे नेपाळच्या किंगडम मध्ये तो वाढणार आहे. ठीक आहे. तर बेसिकली हे काय होतं की ही ट्रिटी ऑफ सोगोली होती, ही काय करते, नेपाळला फोर्स करते की सिक्कीम बरोबर त्यांचं जे काही डिस्प्यूट आहे, ठीक आहे, म्हणजे त्यावेळेस किंगडम ऑफ नेपाळचं सिक्कीम बरोबर सुद्धा डिस्प्यूट होतं, तर ते काय करतं की हे यांना प्रोहिबिट करतं दुसऱ्या कोणत्या फॉरेन पॉवर बरोबर आर्बिट्रेशन करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे फक्त ब्रिटिशांनाच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे नेपाळ आणि सिक्कीमच्या डिस्प्यूटमध्ये. तर इम्पॉर्टंट जे लोकेशन्स आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर ते आपण बघून घेऊयात. तर ह्या ठिकाणी जो ब्ल्यू रिजन मध्ये मॅप दाखवलेला आहे, तर ही काय आहे, काली रिव्हर आहे. तर बेसिकली काली रिव्हरला काय म्हणतात, नेपाळमध्ये शारदा रिव्हर पण असं म्हणतात किंवा महाकाली रिव्हर पण असं म्हणतात. याचं जर ओरिजिन बघितलं तर हिमालयामध्ये कालापानी म्हणून एक ठिकाण आहे या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी कालापानी म्हणून जे ठिकाण आहे इंडिया आणि नेपाळ बॉर्डरवर, या ठिकाणी याचं उत्तराखंड मधील पिथोरगड डिस्ट्रिक्ट मध्ये याचं शारदा रिव्हरचं ओरिजिन आहे. ठीक आहे. हे काय करते, इंडिया आणि नेपाळमध्ये नॅचरल बॉर्डर फॉर्म करते. आणि ही रिव्हर इंडियामध्ये आल्यानंतर जी घागरा रिव्हर आहे इंडियामध्ये उत्तर प्रदेशमध्ये, त्याला काय होते, ट्रिब्युटरी मधून जॉईन होते. आणि ही घागरा रिव्हर कोणाची ट्रिब्युटरी आहे, गंगेज रिव्हरची ही ट्रिब्युटरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत की आता जे इम्पॉर्टंट लोकेशन होते, म्हणजे नेपाळच्या कॅबिनेटनं त्यांच्या ₹100च्या नोटवर जे लोकेशन इन्क्लूड केलं तर ते बघूया. पहिलं आहे लिम्पहेदुरा, ठीक आहे, दुसरं आहे कालापानी, आणि तिसरं आहे लिपुलेक पास. तर हे 3 इम्पॉर्टंट जे लोकेशन आहेत ते मी ते लक्षात ठेवा. आणि याचा एक रफ मॅप सुद्धा काढून घ्या, एक्झाम मध्ये तुम्हाला ते लक्षात राहण्यासाठी एक चांगला व्ह्यू प्रोव्हाइड करा. ठीक आहे. नेक्स्ट आपलं पॉईंट आहे की इंडियाचे असे कोणकोणते स्टेट आहेत जी नेपाळला डायरेक्ट बॉर्डर शेअर करतात. तर पहिला आहे उत्तराखंड, सेकंड आहे उत्तर प्रदेश, नेक्स्ट बिहार, नेक्स्ट वेस्ट बेंगॉल, आणि नेक्स्ट आहे सिक्कीम. ठीक आहे. तर टोटल असे 5 इंडियन स्टेट आहेत जी नेपाळला डायरेक्ट बॉर्डर शेअर करतात. इथं कधी कधी कन्फ्युजन कोणाबरोबर होऊ शकतं की वेस्ट बेंगॉल बरोबर कन्फ्युजन होऊ शकतं, पण वेस्ट बेंगॉल मधला जो दार्जिलिंगचा पार्ट आहे, ठीक आहे, तर तो सुद्धा नेपाळ बरोबर डायरेक्टली बाउंड्री शेअर करतो. म्हणजे 5 इंडियन स्टेट नेपाळ बरोबर बाउंड्री शेअर करतात. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे की डू मॅरेज नीड टू बी रजिस्टर्ड. तर बेसिकली या ठिकाणी कंटेक्स्ट काय होता की
सुप्रीम कोर्टमध्ये हिंदू कपलनं काय केलं होतं, एक अपील फाईल केलं होतं डिवोर्ससाठी. आणि त्यांनी सुरुवातीला काय केलं होतं की विदाऊट परफॉर्मिंग, म्हणजे त्यांचं जे मॅरेज होतं हे हिंदू मॅरेज ॲक्टनुसार झालं होतं. आणि त्यांनी काय केलं होतं की त्या मॅरेज रिच्युअल परफॉर्म करण्याच्या आधी जे मॅरेज सर्टिफिकेट आहे तर ते घेतलं होतं. ठीक आहे. तर सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जर त्यांनी जर ते मॅरेज हिंदू मॅरेज ॲक्टनुसार जर परफॉर्म केलं असेल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्यांचं मॅरेज व्हॅलिड ठरण्यासाठी. पहिली गोष्ट काय की मॅरेज सर्टिफिकेट असणं, आणि दुसरी गोष्ट काय की त्यांचं जे मॅरेज आहे अकॉर्डिंग टू द रिच्युअल्स, म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत जे रिच्युअल्स सांगितलेले आहेत, पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू द हिंदूज, बुद्धिस्ट, जैन्स आणि शीख्स, तर यांच्या रिस्पेक्टमध्ये जे रिच्युअल्स सांगितलेत तर त्यांनी ते परफॉर्म करणं गरजेचं आहे. हे जर दोन क्रायटेरिया फुलफिल करत असतील तरच एखादं मॅरेज हिंदू मॅरेज ॲक्टनुसार ते व्हॅलिड असेल. ठीक आहे. तर सुप्रीम कोर्टमध्ये हीच केस होती. तर त्याबद्दल जे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत आपण तर ते बघूया. तर बेसिकली पहिला पॉईंट आहे सोलमनायझिंग मॅरेज. तर बेसिकली सोलमनायझिंग मॅरेज काय असतं की एखादी ऑफिशियल मॅरेज सेरेमनी परफॉर्म करणं विथ द हेल्प ऑफ रिच्युअल्स, म्हणजे जर त्या मॅरेजमध्ये ऑफिशियल मॅरेज सेरेमनी प्लस रिच्युअल्स जर असेल तर त्याला काय म्हणतात, सोलेमनायझिंग मॅरेज असं म्हणतात. ठीक आहे. बेसिकली इंडियामध्ये दोन प्रकारचे मॅरेज ऍक्ट आहेत. पहिला एक जो आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, आणि ह्या काय करतं की इंडियामध्ये जे मॅरेज आहे तर ते पर्सनल लॉ अनुसार ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट. आणि दुसरा जो मॅरेज ऍक्ट आहे त्याला काय म्हणतात आपण, हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट प्लस जे रिच्युअल्स आहेत तर हे परफॉर्म करणं कंपल्सरी आहे, तेव्हाच ते मॅरेज व्हॅलिड ठरलं जाईल. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की दोन कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज ही कधी केल्या जाते, आफ्टर सोलोमनायझिंग मॅरेज, म्हणजे ज्या ठिकाणी रिच्युअल परफॉर्म करून ते मॅरेज कम्प्लीट केलं जातं त्यावेळेस काय केलं जातं, रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज केलं जातं. आणि दुसरी एक कन्सेप्ट आहे रजिस्टर्ड मॅरेज. तर बेसिकली हे रजिस्टर्ड मॅरेज आहे हे कशाच्या अंतर्गत केलं जातं, जो स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे 1954चा, तर त्याच्या अंतर्गत जो रजिस्ट्रार जनरल असतो तर त्याच्यासमोर रजिस्टर्ड मॅरेज केलं जातं. त्यालाच काय म्हणतात, कोर्ट मॅरेज किंवा रजिस्टर्ड मॅरेज असं म्हणतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी परत काय सांगितलेलं आहे की जे पर्सनल लॉच्या अंतर्गत जे मॅरेज येतं, जसं की आपल्या लॉमध्ये सांगितलेलं आहे हिंदू मॅरेज ऍक्ट, तर ते कधी व्हॅलिड ठरतं, ज्यावेळेस ते रिच्युअल्स एखाद्या परफॉर्म केले जातील तर त्यावेळेसच ते अकॉर्डिंग टू दॅट रिलिजन, तर त्यावेळेसच ते काय हिंदू मॅरेज ऍक्टनुसार ते मॅरेज व्हॅलिड ठरतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बायगॅमी. तर बेसिकली बायगॅमी काय अशी एक हे आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, अशी प्रॅक्टिस आहे ज्या ठिकाणी एखाद्या मेल किंवा फिमेलला तर दोन स्पाऊज असतील. ठीक आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणतात, बायगॅमी असं म्हणतात. म्हणजे एखादा पर्सन जर ऑलरेडी मॅरेज असेल त्याचं परत एकदा दुसऱ्या स्त्रीबरोबर जर लग्न झालं, किंवा एखादी स्त्री जर ऑलरेडी मॅरेज असेल त्याचं जर दुसऱ्या पर्सन बरोबर जर मॅरेज झालं तर त्यांना काय म्हणतात, त्या प्रॅक्टिसला बायगॅमी प्रॅक्टिस असं म्हणतात. पण अकॉर्डिंग टू द समजा हे स्पेशल मॅरेज ऍक्ट जे आहे किंवा हिंदू मॅरेज ऍक्ट जे, तर ही बायगॅमी प्रॅक्टिस काय आहे तर ही इनव्हॅलिड आहे. ठीक आहे. ह्या अशा गोष्टी करता येत नाही. तर जो बेसिक डिफरन्स आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट आणि हिंदू मॅरेज ऍक्ट त्याच्यामध्ये जाणून घेऊया. याची जर ऍप्लिकेबिलिटी बघितली स्पेशल मॅरेज ऍक्टची, तर ऑल सिटिझन्स ऑफ इंडिया आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये रिलीजनचा कोणताच बॅरियर नाही स्पेशल मॅरेज ऍक्टमध्ये. डिफरंट रिलीजियस दोन रिलीजन मधले सुद्धा लोक याच्यामध्ये मॅरेज करू शकतात. पण हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये तसं नाहीये. हे फक्त कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, बुद्धिस्ट, जैन, शीख्स आणि हिंदूसाठी ऍप्लिकेबल आहे. याच्यामध्ये जर सेरेमनी बघितलं, हा मेन पॉईंट आहे आपल्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा. तर स्पेशल मॅरेज ऍक्टमध्ये जे सिव्हिल मॅरेज सेरेमनी आहे तर ती मॅरेज ऑफिसर जे आहे तर त्यांच्या समोर ते परफॉर्म करायची आहे. आणि हिंदू मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत जी रिलिजियस सेरेमनी आहे, ठीक आहे, म्हणजे रिच्युअल्स जे परफॉर्म करायचे अकॉर्डिंग टू द डिफरंट रिलिजन. ठीक आहे. म्हणजे हिंदूचं वेगळे रिलिजन असतील, बुद्धिझम, जैन किंवा शीखचे जे रिलिजन असतील त्याच्यानुसार, तर हे करणं कंपल्सरी आहे हिंदू कस्टम किंवा ट्रॅडिशनच्या नुसार. याचं जर नोटीस ऑफ ऑब्जेक्शन जर बघितलं तर बेसिकली स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत एक 30 डे प्रायर पब्लिक नोटीस इश्यू करावी लागते, आणि त्याच्यामध्ये जर कोणाला ऑब्जेक्शन्स असतील तर ते रेज केल्या जातात. ठीक आहे. आणि हिंदू मॅरेज ऍक्ट जे, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची कोणतीच नोटीस किंवा ऑब्जेक्शन्स रेज केल्या जात नाही. रजिस्ट्रेशनचा जर प्रकार बघितला स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत, हे रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे. कोणाच्या समोर, मॅरेज ऑफिसरच्या समोर. आणि हिंदू मॅरेज ऍक्टचा जर विषय बघितला तर रजिस्ट्रेशन हे काय ऑप्शनल आहे. ठीक आहे. म्हणजे करू पण शकतो किंवा नाही पण करू शकत. नेक्स्ट आहे डिवोर्सचे प्रोव्हिजन. याच्यामध्ये सांगितले बेसिकली सेम, दोघांसाठी पण सेम प्रोव्हिजन डिवोर्स आहे. याच्यामध्ये काय की अडल्ट्रसी, क्रुएल्टी, कन्व्हर्जन टू अनदर रिलीजन किंवा मेंटल डिसऑर्डर किंवा डिस्ट्रक्शन जर असेल तर या ठिकाणी आपण हे जे ग्राउंड्स दिलेले त्या ठिकाणी दोन्ही ऍक्टच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण डिवोर्स फाईल करू शकतो. ठीक आहे.
सक्सेशनचे जे राईट बघितले, सक्सेशनचे राईट म्हणजे काय, की ज्या वेळेस एखाद्या म्हणजे प्रॉपर्टीचं जर हस्तांतर असेल म्हणजे पॅरेंट्सकडनं त्यांच्या चिल्ड्रनकडे, तर त्याला काय म्हणतात, सक्सेशनचे राईट म्हणतात. तर बेसिकली जो स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे 1954चा, तर ते कशानं गव्हर्न होतात, इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 गव्हर्न होतात. आणि जो हिंदू मॅरेज ऍक्ट आहे 1955चा, तर ते कशानं गव्हर्न होतात, हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 ते गव्हर्न होतात. ठीक आहे, म्हणजे सक्सेशनचे जे राईट्स आहेत हे दोघांमध्ये पण डिफरंट आहेत. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की फ्रॉम होम टू वर्क प्लेस. तर बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आणि फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर जे बेसिक कन्सेप्ट एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी महत्वाचे आहेत आपण ते बघून घेऊया. तर पहिलं, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे काय, की हे काय करतं, एखाद्या कंट्रीचं म्हणजे एखाद्या कंट्रीचं वर्किंग एज पॉप्युलेशन किती आहे लेबर फोर्समध्ये, लेबर फोर्स मार्केटमध्ये, तर ते काय करतं, कॅल्क्युलेट करतं. आणि हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर याच्यामध्ये काय केलं जातं, टोटल नंबर ऑफ पीपल जे लेबर फोर्समध्ये आहेत, तर त्याला कशाने डिवाइड करायचं, टोटल नंबर ऑफ वर्किंग एज पॉप्युलेशन. ठीक आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ पीपल इन लेबर फोर्स, तर याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड असतं, एक तर जे एम्प्लॉईड ऑलरेडी एम्प्लॉईड आहेत, आणि दुसरं काय की जे अनएम्प्लॉईड आहेत पण एम्प्लॉयमेंटच्या शोधामध्ये आहेत. ठीक आहे, असे लोक. आणि त्याला कशाने डिवाइड करायचं, की वर्किंग एज पॉप्युलेशन जे की अबोव्ह 15 इयर्स ऑफ एज असणार. ठीक आहे, आता हे जे वर्क लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे हे काय करतं, एक इम्पॉर्टंट इकॉनॉमिक इंडिकेटर आहे. तर ते काय रिफ्लेक्ट करतं की एखाद्या कंट्रीमध्ये किती प्रमाणामध्ये, मुबलक प्रमाणामध्ये ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहेत जे स्किल असतील, अनस्किल असतील. ठीक आहे, आणि जे त्यांच्या प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये यूज केले जातील. याचे जर फॅक्टर्स बघितले तर हे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटला कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. एक तर आहे डेमोग्राफिक चेंज, म्हणजे मायग्रेशनमुळे जो डेमोग्राफिक चेंज झालेला असतो ते सुद्धा हे जो फॅक्टर आहे त्याच्यावर इम्पॅक्ट करतो. किंवा एखाद्या सोसायटीची किंवा पॉप्युलेशनची एज्युकेशनल अटेंडमेंट, म्हणजे त्यांनी कशा प्रकारचे एज्युकेशन अटेंड केलेलं आहे. किंवा एखाद्या सोसायटीच्या रिलेटेड किंवा ट्राईब्स वगैरे असतील तर त्यांचे सोशल नॉर्म्स किंवा टॉबूस असतील, तर हे सुद्धा काय करतं, लेबरचा पार्टिसिपेशन रेट आहे हे इम्पॅक्ट करतं. त्याच्यानंतर अदर इम्पॉर्टंट फॅक्टर आहेत ते इकॉनॉमिक ग्रोथ असेल, वेज लेवल असेल, जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा गव्हर्नमेंट पॉलिसी जर असतील, तर हे सुद्धा काय करतात, फॅक्टर्स जे आहेत लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कॉन्ट्रीब्यूट म्हणजे अफेक्ट करतात. ठीक आहे, आणि हायर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय इंडिकेट करतं, की एखाद्या कंट्रीमध्ये इकॉनॉमिक आउटपुट जे येतं ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि इकॉनॉमिक आउटपुट जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर ते काय इंडिकेट करतं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जी येतं ती इम्प्रूव्ह झालेली आहे. आणि ज्यावेळेस स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होतं तर त्या अल्टिमेटली काय होतं, जी त्या कंट्रीज मधली पॉवर्टी ते ऑटोमॅटिकली काय होते, ते रिड्यूस होते. ठीक आहे, तर तसंच डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सने काय केलेलं आहे, की 2024चं इंडियन इकॉनॉमीचं त्यांनी रिव्ह्यू केलेले. तर ह्या रिव्ह्यूमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जो फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे तो त्यांनी कम्पेअर केला आहे. ठीक आहे, याच्याबद्दल त्यांनी डेटा दिलेला आहे. 2017-18 ते 2023-22-23 त्यांनी डेटा ह्या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलेले, हा फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे कुठपासून कुठपर्यंत इन्क्रीज झालेला आहे, 2017-18 मध्ये तो रेट काय होता, 24.6% होता, आणि तो इन्क्रीज किती झालेला आहे, 41.5%. म्हणजे सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ नंबर इन्क्रीज इन लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, म्हणजे फिमेलचं जे पार्टिसिपेशन आहे तर ते सिग्निफिकंटली इन्क्रीज झालेलं आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट जेंडर इनइक्वलिटीचे इंडेक्स आहेत तर आपण ते बघूया. अशा प्रकारचे जे इंडेक्स आहेत तर प्रिव्हियस इयरला युपीएससीने प्रिलिम मध्ये डायरेक्टली विचारलेले आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन जनरली कसा विचारला जातो, की इंडिकेटर दिलं जातं किंवा जो इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आणि विचारलं जातं की हा जो इंडेक्स आहे कोण पब्लिश करतं. ठीक आहे, जर ते इम्पॉर्टंट जे आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपण ते बघूया. पहिला आहे जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स, तर हा कोण पब्लिश करतं, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हा पब्लिश करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, तर हा कोण पब्लिश करतं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्याचं लोकेशन कुठे आहे, दावोसला आहे, तर हा पब्लिश करतं. नेक्स्ट इंडेक्स आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, हा सेम युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम पब्लिश करतं. नेक्स्ट आहे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स, तर हा सुद्धा कोण पब्लिश करतं, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर म्हणजे हे तीन जे इंडिकेटर आहेत कोणकोणते, जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. म्हणजे कीवर्ड लक्षात ठेवा, इनइक्वलिटी, डेव्हलपमेंट आणि एम्पॉवरमेंट. तर हे कोण पब्लिश करतं, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम पब्लिश करतं. ठीक आहे, नेक्स्ट आपला इंडिकेटर आहे वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स, तर हे कोण पब्लिश करतं, एक जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे तर ती पब्लिश करते. आणि नेक्स्ट आपला इंडेक्स आहे शेवटचा
सोशल इन्स्टिट्यूशन अँड जेंडर इंडेक्स. तर हे काय की ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट नावाची जी संस्था आहे OECD, तर ती पब्लिश करत असते. ठीक आहे. तर हे जे इंडेक्स आहेत इम्पॉर्टंट इंडेक्स तुम्ही ते लक्षात ठेवा. बेसिकली युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम पब्लिश केलेले, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि OECD ने पब्लिश केलेले जे इंडेक्स आहेत तर तुम्ही ते लक्षात ठेवलेच पाहिजे. ठीक आहे. एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन डायरेक्टली विचारले जातात. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे की नॉट ब्लॅकलिस्टिंग मेथड. तर बेसिकली याच्यामध्ये कंटेक्स्ट काय आहे की बॉम्बे हायकोर्टनं रिसेंटली काय केलं माहिती आहे का, एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस मेमोरंडम होतं. ठीक आहे. त्यांनी काय केलं होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटने एक ऑफिस मेमोरंडम इश्यू केलं होतं कोणाला, जे पब्लिक सेक्टर बँक आहेत त्यांना. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, जे कोणी विलफुल डिफॉल्टर आहेत तर त्यांच्या विरुद्ध काय करा, लुकआउट सर्क्युलर जे आहे तर ते विलफुल डिफॉल्टरच्या अगेन्स्ट लुकआउट सर्क्युलर तुम्ही काय करा ते इश्यू करा. आणि ह्याच बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं जे ऑफिस मेमोरंडम आहे तर त्याला काय केलेलं आहे, स्क्वॅश केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांना ती जी ऑर्डर आहे ती व्हॉइड ठरवलेली आहे. आणि याच्यामध्ये जजमेंट देताना विराज चेतन शहा वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे कोर्टनं, की हे काय आहे की व्हायोलेशन आहे, तो जो लेंडर आहे किंवा त्या पर्सन आहे तर त्याच्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन आहे. तर कोणकोणते फंडामेंटल राईट या ठिकाणी इम्पॅक्ट होतात, आर्टिकल 21च्या अंतर्गत त्यालाच काय म्हणतो फंडामेंटल राईट टू लाईफ, आणि आर्टिकल 14च्या अंतर्गत जे काय राईट टू इक्वॅलिटी हे काय ते व्हायोलेट होतात. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट जे प्रोव्हिजन्स आहेत किंवा ज्या कीवर्ड्स किंवा की टर्म्स आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह महत्वाचे आहेत तर ते आपण बघूया. तर पहिलं आहे लुकआउट सर्क्युलर. तर बेसिकली हे लुकआउट सर्क्युलर काय असतं की एक ऑफिशियल डॉक्युमेंट असतं. ती कोण इश्यू करत असतं, ज्या एन्फोर्समेंट एजन्सी आहेत तर त्या इश्यू करत असतात. कशासाठी इश्यू करत असतं, म्हणजे एखाद्या पर्सनची, म्हणजे जो कोणी विलफुल डिफॉल्टर वगैरे आहे तर त्या पर्सनची मुवमेंट ती मॉनिटर करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी एन्फोर्समेंट एजन्सी काय करत असतात, लुकआउट सर्क्युलर इश्यू करत असतात. ठीक आहे. आणि हे म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते क्रायटेरिया ज्यावेळेस ह्या एन्फोर्समेंट एजन्सी त्या लुकआउट सर्क्युलर इश्यू करतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पर्सननं जर कॉग्निजेबल ऑफेन्स कमिट केला असेल किंवा त्याच्या अगेन्स्ट जर क्रिमिनल चार्जेस वगैरे असतील तर त्यावेळेस काय केलं जातं, लुकआउट सर्क्युलर इश्यू केलं जातं. आता कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये हिनियस क्राईमसाठी त्या पर्सनला कल्प्रिट ठरवलं गेलं असेल. ठीक आहे. किंवा त्याच्यावर चार्जेस असतील हिनियस क्राईमचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मर्डर असेल, रेप केस असतील, तर अशा प्रकारचे जे हिनियस क्राईम्स आहेत किंवा ज्याच्यावर क्रिमिनल प्रोसिक्युशन चालू असेल किंवा चार्जेस वगैरे असतील तर त्या ठिकाणी एन्फोर्समेंट एजन्सी काय करते, एक ऑफिशियल डॉक्युमेंट लुकआउट सर्क्युलर म्हणून इश्यू करते. ठीक आहे. याचा प्रायमरी पर्पज या ठिकाणी काय सांगितलेला आहे की तो जो इंडिव्हिज्युअल वॉन्टेड आहे त्या क्राईममध्ये किंवा त्या ऑफेन्स याच्यामध्ये ऑफेन्सेसमध्ये, तर तो दुसऱ्या ठिकाणी कुठं पळून जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं किंवा त्या इंडिव्हिज्युअलला स्टॉप करण्यासाठी हे इश्यू लुकआउट सर्क्युलर इश्यू केलं जातं. याच्यामध्ये ज्या ऑथॉरिटीज वगैरे आहेत तर याच्यासाठी काय केलेलं आहे की त्यांनी व्हॅलिडिटी पिरियड प्रोव्हाइड केलेला आहे लुकआउट सर्क्युलरचा. तर बेसिकली याचा व्हॅलिडिटी पिरियड काय आहे, तर 1 वर्षाचा व्हॅलिडिटी पिरियड असतो आणि डिपेंडिंग अपॉन द सर्कमस्टान्सेस तो काय केला जातो, एक्सटेंड केला सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे विलफुल डिफॉल्टर. तर बेसिकली हे विलफुल डिफॉल्टर कोण असतात, तर असे पर्सन असतात म्हणजे ज्यांना बँकेंनी लोन दिलेलं असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. हे जे त्यांना मिळालेले जे लोन आहे तर ते काय करतात, ज्या पर्पजसाठी त्यांनी जे लोन घेतलं होतं त्या पर्पजसाठी नाही वापरतात, ते काय करतात दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते लोन डायव्हर्ट करतात. एक तर ते पर्सन म्हणजे काय विलफुल डिफॉल्टर, आणि दुसरं म्हणजे काय की त्यांची ॲबिलिटी असते रिपे करण्याची ते लोन, पण ते काय करतात ते रिपे करत नाहीत ते बँकेला लोन, त्याला काय म्हणतात विलफुल डिफॉल्टर असं म्हणतात. एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घ्यायचं म्हणलं तर विजय मल्ल्या जे आहेत, ठीक आहे, तर त्यांना SBIने काय केलेले विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड दोन जे एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे आणि दुसरं एक बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे, तर ते आपण बघूया. तर हे दोन्ही जजमेंट कशाबद्दल सांगतात, हे नॅचरल जस्टिस बद्दल बोलतात. ठीक आहे. म्हणजे एखादा विलफुल डिफॉल्टर त्याचे जे नॅचरल जस्टिस आहे किंवा त्याला जे मिळालेले फंडामेंटल राईट्स आहेत आर्टिकल 21च्या अंतर्गत आणि आर्टिकल 14च्या अंतर्गत, तर त्याच्याबद्दल सांगतात. तर पहिलं काय, एक बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे ते काय की मिलिंद पटेल वर्सेस युनियन बँक ऑफ इंडिया, आणि सेकंड एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे टी टिकानो वर्सेस सेबी. तर याच्यामध्ये काय सांगतं की ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे तर त्यांनी जे मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे तर सगळं जे रिलेव्हंट मटेरियल आहे त्या डिफॉल्टरच्या अगेन्स्ट जे काही चार्जेस वगैरे आहेत तर त्याच्याबद्दल त्याला जी माहिती आहे तर ती प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या अंतर्गत तर त्या बॉरोवरला त्याची माहिती ॲसेस व्हावी यासाठी हे दोन सुप्रीम कोर्टची इम्पॉर्टंट जजमेंट आहे. ठीक आहे. तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस बेसिकली काय, तर हे एक लिगल प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यामध्ये काय इन्शुअर केलं जातं, जो कोणी बॉरोवर आहे किंवा डिफॉल्टर आहे तर त्याच्याबरोबर
त्या ट्रायल्समध्ये फेअरनेस, इम्पार्शियलिटी आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन केल्या जावी. तर ह्या ठिकाणी ते प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस ऍक्ट होतं. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहेत. तर ते काय सांगतात, पहिलं आहे रूल अगेन्स्ट बायस. तर याच्यामध्ये काय सांगितलं जातं, जो कोणी विलफुल डिफॉल्टर आहे, म्हणजे जो कोणी जजमेंट देणार आहे, तर त्याचे जे इंटरेस्ट आहेत तर ह्या जजमेंटमध्ये नसावेत. ठीक आहे. म्हणजे पर्सनल इंटरेस्ट ह्या जजमेंटमध्ये नसावेत. त्यालाच काय म्हणतात, रूल अगेन्स्ट बायस म्हणतात. आणि सेकंड काय सांगितलेले, राईट टू बी अ फेअर हिअरिंग. म्हणजे जो कोणी विलफुल डिफॉल्टर आहे किंवा जो अक्यूज पर्सन आहे तर त्याला काय केलं जावं, त्याची सुद्धा बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला जावा. त्यालाच काय म्हणतात, हिअर द अदर साईड. तर 2 इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहेत नॅचरल जस्टिसचे. पहिलं काय की रूल अगेन्स्ट बायस आणि दुसरं आहे राईट टू फेअर हिअरिंग. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या आर्टिकलचं जे रेफरन्स येतो तो काय की जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत मालदीव्स आणि इंडियाच्या, तर यांची काय झालेली आहे, मीटिंग झालेली आहे. तर त्याच्या रिलेटेड आहेत. तर ह्या आर्टिकलमध्ये जनरली बेसिकली काय सांगितलेलं आहे की मालदीवचं इंडियासाठी सिग्निफिकन्स याच्यामध्ये हायलाईट केले. तर आपण ते बघूयात की मालदीवचं इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं काय काय सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे लोकेशन आणि मरीटाईम सिक्युरिटी. जर बेसिकली चायनाच्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण जर बघितल्या मागच्या काही काळामध्ये, आणि इम्पॉर्टंट सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन हे काय होतं, मालदीवचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी, असं इंडियाचा मॅप जर कन्सिडर केला तर या ठिकाणी लक्षद्वीप या ठिकाणी आणि या ठिकाणी मालदीव होतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी श्रीलंका. तर मॅप जर हा कन्सिडर केला तर हे काय आहे की इंडियन ओशन आहे. तर इंडियन ओशनमध्ये काय होतं की मालदीवपासून इम्पॉर्टंट सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन पास होतात. सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे काय असतं, ज्या ठिकाणी हा ट्रेड रूट असतो सीमधनं. ठीक आहे. तर त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी मालदीव्स इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हने हे काय आहे की इम्पॉर्टंट एक लोकेशन आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट एक कंट्री आहे. आणि इंडियाच्या फेरीबरीमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे होतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या ट्रेड ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तर या ठिकाणी काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये जे मराईन याच्यामध्ये जे हे आहेत, आपण त्याला काय म्हणतो, पायरेट्स आहेत, तर ते काय करत असतात, अटॅक करत असतात. आणि यांचं प्रोटेक्शन आणि प्रिझर्वेशन करण्यासाठी ह्या सी लेन्स ऑफ कम्युनिकेशनचं इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं मालदीव्स हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळेच काय म्हणले, मालदीवचं जे लोकेशन आहे आणि त्यांचं म्हणजे मरीटाईममध्ये जे सिक्युरिटी सिग्निफिकन्स आहे त्याने इंडियाच्या पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आणि पॉईंट सजेस्ट काय केलं आहे की डिफेन्स कोऑपरेशन. ठीक आहे. म्हणजे रिसेंटली इंडिया काय करतं, मालदीव्सबरोबर वेगवेगळ्या डिफेन्स ज्या एक्सरसाइज आहेत ते कंडक्ट करतं. म्हणजे त्यांच्या डिफेन्स पर्सनलला किंवा डिफेन्स फोर्सेसला ट्रेनिंग देण्याचं काम करत असेल. तर बेसिकली त्यांच्या डिफेन्स फोर्सेसला एकटा इंडिया 70% टोटल ट्रेनिंग त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे आत्तापर्यंत. आणि इंडियाची आणि मालदीवची एक जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे, त्याला इको व्हेरिन पण असं म्हणतात. ठीक आहे. तर त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, म्हणजे हे दोन्ही पर्स्पेक्टिव्हने इंडियाच्या पर्स्पेक्टिव्हनं सिग्निफिकन्स आहेत. नेक्स्ट पॉईंट काय आहे की चायना फॅक्टर. तर बेसिकली चायनाचं जे प्रेझेन्स आहे मालदीवच्या पॉलिटिकलमध्ये, सोसायटीमध्ये किंवा त्यांचे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत तिथल्या मालदीवमधले, तर ते चायनीज कंपन्यांना मिळतात. किंवा जे लोन ग्रांट्स केले जात आहेत मालदीवला चायनातर्फे, तर त्यांचा इन्फ्लुएन्स जो आहे तो वाढतो आहे. आता इंडियाच्या टेरिटरीमध्ये हा मालदीव्स येतो आणि चायनाचा प्रेझेन्स जर ॲटोमॅटिक तिथं वाढला तर त्यामुळं काय होऊ शकतं, इंडियाच्या सिक्युरिटीला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो इंडियन ओशन रिजनमध्ये. आणि त्यामुळं काय होतं की इंडियन ओशन रिजनमधली जी रिजनल स्टॅबिलिटी आहे, त्याला आपण मरीटाईम रिजनल स्टॅबिलिटी असं म्हणतो, तर तीसुद्धा थ्रेटन होऊ शकते चायनाच्या प्रेझेन्समुळे. ठीक आहे. मॅपच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी 2 इम्पॉर्टंट चॅनल्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तर पहिलं आहे 8 डिग्री चॅनल आणि सेकंड आहे 9 डिग्री चॅनल. तर बेसिकली हे जे 8 डिग्री चॅनल आहे तर हे कोणामध्ये बाउंड्री फॉर्म करतं, इंडियाचा जो लक्षद्वीपमधला मिनिकॉय आयलंड आहे आणि मालदीव्स, म्हणजे इंडिया आणि मालदीव्समध्ये जर सेपरेट करणारा कोणता चॅनल आहे त्याला 8 डिग्री चॅनल म्हणतात. ठीक आहे. तर इन डिटेलमध्ये जर बघण्याचा प्रयत्न केला तर लक्षद्वीप ही इंडियाची टेरिटरी आहे आणि लक्षद्वीपमधलं जे मिनिकॉय आयलंड आहे, बेसिकली मिनिकॉय आयलंड आणि मालदीव्समध्ये काय 8 डिग्री चॅनल आहे. सेम 9 डिग्री चॅनल एक आहे. लक्षद्वीपमधलं जे मिनिकॉय आयलंड आहे आणि बाकीचे जे लक्कदीव्स आयलंड आहेत त्याला लक्कदीव्स आयलंड म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय करतं की हे एक नॅचरल मरीटाईम चॅनल आहे, ती बाउंड्री फॉर्म करतं, त्यालाच काय म्हणतात 9 डिग्री चॅनल. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने हे चॅनल महत्त्वाचे आहेत. तर तसंच तुमच्यासाठी एक होमवर्क आहे, 10 डिग्री चॅनलसुद्धा इंडियन ओशनमध्ये आहे. तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा की हे बेसिकली 2 कोणकोणत्या टेरिटरीच्या मधात आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे, नीती आयोगनं काय केलेले की आयुष्यमान भारत जी आपली स्कीम आहे त्यालाच आपण काय म्हणतो की प्राईम मिनिस्टर जन आरोग्य योजना. तर त्याच्या रिलेटेड काय आहे, ती काय फाइंडिंग्स प्रेझेंट केलेल्या आहेत. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी त्या फाइंडिंग्स आणि आयुष्यमान भारत जी स्कीम आहे तर त्याच्या रिलेटेड जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ती बघून घ्या. ठीक आहे. तर बेसिकली अशा स्कीम का बघायच्या, ईच अँड एव्हरी स्कीम, कारण ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फ्लॅगशिप स्कीम आहेत, ठीक आहे,
फ्लॅगशिप स्कीम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्याच्यानंतर जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशनला इम्पॅक्ट करतं, लार्ज पॉप्युलेशनला, ठीक आहे, आणि सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन आहे त्या स्कीमचं, सिग्निफिकन्स आहे, त्यालाच काय म्हणतात फ्लॅगशिप स्कीम असं म्हणतात. ठीक आहे. तर आयुष्यमान भारत स्कीम, त्यालाच आपण काय म्हणतो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर बेसिकली याचे जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत, डिटेल्स आपण ते बघून घ्या. तर ही कधी लॉन्च झाली होती, तर ही 23 सप्टेंबर 2018ला लॉन्च झाली होती. आणि कोणी लॉन्च केली होती, ऑब्वियसली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, तर त्यांनी ती लॉन्च केली होती. ठीक आहे. याचं बेसिकली एम काय की एक याच्यामध्ये हेल्थ कव्हरेज प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. अप टू म्हणजे कोणाकोणाला प्रोव्हाइड केलं जातं, ज्या 50 करोड फॅमिलीज आहेत इंडियामधल्या, तर त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. याचं जे कव्हरेज जर बघितलं तर याच्यामध्ये हेल्थ कव्हरेज त्या फॅमिलीला 5 लाखापर्यंत सेकंडरी आणि टर्शरी हॉस्पिटलायझेशन जे आहे तर त्यासाठी प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. आणि याचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितले, जर 2011चा सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जे होता, तर त्याचा डेटाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये काय केले, बेनिफिशरी आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि टोटल अशा किती फॅमिली आयडेंटिफाय केल्या त्यांनी, 10.74 करोड फॅमिली त्यांनी याच्यामध्ये हाऊसहोल्ड याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत. ठीक आहे. आणि याचं जर इम्प्लिमेंटेशन बघितलं, गव्हर्नमेंटनेसाठी नॅशनल हेल्थ अथॉरिटी म्हणून एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी अपॉइंट केलेली आहे. आणि ती कोणाच्या अंतर्गत काम करते, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत काम करते. हॉस्पिटल एम्पॅनलमेंट जर बघितलं, म्हणजे याचे जे काम आहेत हे कोण कोण बघतं, म्हणजे कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये ही स्कीम ॲप्लिकेबल आहे, तर दोन्ही पब्लिक आणि प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत तर त्याच्यामध्ये कॅशलेस आणि पेपरलेस ॲसेस हा त्या पेशंटला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट जर फीचर्स बघितलेचे, तर 2 इम्पॉर्टंट फीचर्स आहेत याच्यामध्ये. हेल्थ आणि वेलनेस सेंटरचं सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आलं होतं. आणि त्यानुसार काय केलं होतं आयुष्यमान भारतमध्ये, की जे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहेत तर त्यांना कन्वर्ट केलं होतं. आणि त्याच्यामध्ये काय केलं होतं, 1.5 लाख हेल्थ आणि वेलनेस सेंटर एस्टॅब्लिश करण्यात आले होते. नेक्स्ट आहे, ह्या स्कीमच्या बेनिफिट्ससाठी म्हणजे लोकांना त्याचा ईज व्हावं, सगळी माहिती अवेलेबल व्हावी, यासाठी प्राईम मिनिस्टर जन आरोग्य ॲपसुद्धा एक लॉन्च करण्यात आलं होतं. मोबाईल ॲप्लिकेशन आहे. आणि ते जे बेनिफिशरीज आहेत तर त्यांना काय करणार, ते असिस्ट करणार हॉस्पिटलचं लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी. आणि जे काही हेल्थ रेकॉर्ड्स आहेत तर ते त्यांचं जे ॲसेस करण्यासाठी त्यांना हे मिळालं. याचं फंडिंगचं जर बेसिकली बघितलं तर हे जॉईंट फंडिंग केलं जातं सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या मार्फत. ठीक आहे. आणि हा जो नीती आयोगनं जे काही फंडिंग दिले होते तर त्याच्याबद्दल आपण बघूया. तर बेसिकली नीती आयोगनं काय सांगितलं होतं की कॅन्सर स्क्रीनिंग ह्या हॉस्पिटलमध्ये केलं जातं ह्या स्कीमच्या अंतर्गत, प्राईम मिनिस्टर जन आरोग्य स्कीमच्या अंतर्गत. तर त्याच्यामध्ये गॅप्स फाउंड झाले त्यांना. आणि त्यांनी काय सांगितलेले की जो हेल्थ आणि वेलनेस सेंटर आपण एस्टॅब्लिश केलेले आहेत, 1.5 लाख हेल्थ आणि वेलनेस सेंटर एस्टॅब्लिश केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जे स्टाफ आहे तर त्यांचं नॉलेज आणि जी ट्रेनिंग आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कमी पण आहे. म्हणजे जो नॉलेज पण आहे तर त्याच्यामध्ये लॅक आहे. आणि ट्रेनिंगसुद्धा तर त्यांना ॲप्रोप्रिएट ट्रेनिंग स्क्रीनिंगच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रोव्हाइड करण्यात आलेली नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं ॲन्युअल स्क्रीनिंगच्या बाबतीत. ठीक आहे. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं की जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस स्क्रीनिंग आहे तर ती व्यवस्थित फाउंड झालेली आहे, म्हणजे ती व्यवस्थित कॅरी आउट करण्यात येते. बट जी ॲन्युअल स्क्रीनिंग आहे कशाच्या रिलेटेड, हायपरटेन्शन आणि डायबिटीससारख्या जे डिसऑर्डर आहेत त्याच्या रिलेटेड, तर ती लार्जली अब्सेंट आहे. आणि ही कशामुळे अब्सेंट आहे, जर ते हेल्थ आणि वेलनेस सेंटरमधला जो स्टाफ आहे तर त्यांचं इनॲडिक्वेट नॉलेज आणि त्यांना दिलेली इनॲडिक्वेट ट्रेनिंग. ठीक आहे. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट इन ॲग्री सेक्टर. तर बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की आपले जे ॲग्रिकल्चर कमोडिटीज आहेत किंवा ॲग्रिकल्चर जो एक्सपोर्ट आहे तर तो काय झालेला आहे, 8.2%नं तो फेल झालेला आहे, म्हणजे डाऊन झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी ह्या आर्टिकलमध्ये बेसिकली जे रिजन्स आहेत ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट डिक्लाईन होण्याचे, तर त्यांनी इम्पॉर्टंट रिजन्स मेन्शन केले आहेत, आपण ते बघूया. तर पहिलं आहे एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शन. म्हणजे काय की इम्पोजिशन ऑफ शिपमेंट कर्ब्स ड्यू टू इन व्हेरियस कमोडिटीज. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, जे सिरियल्स असतील, शुगर असतील किंवा ओनियन असेल तर त्यांच्यावर काय केलेलं आहे, एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शन इम्पोज केलेले आहेत, म्हणून काय झालेले आहे, हे एक्सपोर्टमध्ये डिक्लाईन झालेले आहे. नेक्स्ट त्यांनी पॉईंट सजेस्ट केलेला आहे जिओपॉलिटिकल टेन्शन. रशिया युक्रेन वॉर आणि जे रेड सीमध्ये इस्रायल आणि हमास या दोघांमध्ये जे वॉर चालू आहे किंवा टेन्शन आहे त्यामुळे सुद्धा काय झालेले आहे, ते जे लाईन्स आहेत किंवा जे रूट आहेत ते अफेक्ट झालेले आहेत. आणि ह्या जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे काय झाले, ते ऑटोमॅटिकली एक्सपोर्ट जो डिक्लाईन झालेला आहे. नेक्स्ट काय आहे की हाय डोमेस्टिक डिमांड. इंडियामध्येच काय झालेली आहे की डोमेस्टिक डिमांड जी आहे ती सर्ज झालेली आहे, वाढलेली आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनं सुद्धा काय केलेले आहे, त्याच्यावरचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शन, तर हे काय करायला वाढवलेले आहेत, सिरियल्सवरचे, शुगरवरचे आणि ओनियन्सवरचे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, ऑटोमॅटिकली जो एक्सपोर्ट आहे तो डिक्लाईन झालेला आहे. नेक्स्ट काय आहे की डिक्रीज ग्लोबल डिमांड. तर बेसिकली कोविड-19 नंतर काय झालेलं आहे, इकॉनॉमिक जी ग्रोथ आहे ती स्लो डाऊन झालेली आहे.
आणि हे ट्रेड टेन्शन जर बघितलं कशामुळं, जे युनायटेड स्टेट काय करतं, तर वेगवेगळे सँक्शन्स इम्पोज करतं वेगवेगळ्या कंट्रीजवर. आणि चायना आणि युनायटेड स्टेट ह्या दोघांमध्ये जे ट्रेड टेन्शन्स आहेत यामुळे काय झाले सुद्धा, जी ग्लोबल डिमांड आहे ती स्लो झालेली आहे. आणि ग्लोबल डिमांड स्लो झाल्यामुळे काय झालेलं आहे, इंडियाचं जे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट आहे तर ते ऑटोमॅटिकली डिक्लाईन झालेलं आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, लोअर एक्सपोर्ट प्राइजेस. तर बेसिकली ज्या ग्लोबल प्राइजेस आहेत तर त्याच डिक्लाईन झाल्यामुळं काय झालेले आहेत, इंडियाचं जे एक्सपोर्ट आहे तर त्याला फॉरेन कंट्रीजमध्ये तो लेस कम्पिटेटिव्ह झाला आहे. आणि लेस कम्पिटेटिव्ह झाल्यामुळं काय झालेले, ॲटोमॅटिकली जे एक्सपोर्ट आहे तर ते डिक्लाईन झालेले. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आहे. तर त्या ॲडवायझरी काउन्सिलने काय केलेलं आहे, रिलिजन वाईज जो पॉप्युलेशनचा डाटा आहे तो पब्लिश केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी जे फाइंडिंग्स सांगितलं तर ते आपण इम्पॉर्टंट फाइंडिंग्स वगैरे बघून घेऊयात. तर पहिलं इम्पॉर्टंट फाइंडिंग हे काय केले सांगितले त्यांनी, पहिल्यांदा काय करूया, जे पॉप्युलेशन डिक्लाईन झालेलं आहे तर त्या पॉप्युलेशनबद्दल आपण जाणून घ्या. तर त्यांनी काय झाले सांगितलेले की हिंदू पॉप्युलेशनचा जो शेअर आहे टोटल पॉप्युलेशनमध्ये तो डिक्लाईन झालेला आहे 7.82%. ठीक आहे. नेक्स्ट आहे जैन आणि पारशी लोकांचा सुद्धा पॉप्युलेशनमधला जो शेअर आहे तो डिक्लाईन झालेला आहे. जैनचा शेअर किती डिक्लाईन झालेला आहे, 0.3% हा 36% डिक्लाईन झालेला आहे. आणि पारसी पॉप्युलेशन जे आहे तर त्यांचा शेअर किती डिक्लाईन झालेला आहे, 0.004% हा डिक्लाईन झालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट इन्क्रीज झालेला जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन, ख्रिश्चन, शीख आणि बुद्धिस्ट पॉप्युलेशनचा जो शेअर आहे ते इन्क्रीज झालेला आहे. तर बेसिकली मुस्लिम पॉप्युलेशनचा जो आधीचा पर्सेंटाईल होता किंवा शेअर होता टोटल पॉप्युलेशनमध्ये हा 9.84% होता आणि तो वाढून आता किती झालेला आहे, 14.09% झालेला आहे. सिमिलरली ख्रिश्चन पॉप्युलेशनचा शेअर हा वाढून किती झालेला आहे, 2.36% झालेला आहे. शीख पॉप्युलेशनचा 1.85 आणि बुद्धिस्ट पॉप्युलेशनचा 0.81% हा शेअर इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत तर ते आपण बेसिकली जाणून घेऊयात. तर पहिलं काय आहे की याच्यामध्ये सांगितलेलं आहे टोटल फर्टिलिटी रेट. तर हा जो टोटल फर्टिलिटी रेट आहे तर यांनी रिझन सांगितलेलं आहे की कोणकोणत्या याचा टोटल फर्टिलिटी रेट जो तो डिक्लाईन झालेला आहे. तर बेसिकली टोटल फर्टिलिटी रेट काय असतो की हा एक डेमोग्राफिक इंडिकेटर आहे आणि तो काय सजेस्ट करत असतो, एखादी जर वुमन असेल तर त्याच्या पूर्ण लाईफस्पॅनमध्ये ती किती चिल्ड्रन प्रोड्यूस करते किंवा रिप्रोड्यूस करते त्यालाच काय म्हणतात, टोटल फर्टिलिटी रेट असं म्हणतात. ठीक आहे. आणि बेसिकली याच्यात काय सांगितलेलं आहे, ह्या इम्पॉर्टंट डेटा जो प्रोव्हाइड केलेला आहे प्राईम मिनिस्टर ॲडवायझरी काउन्सिलने यांनी काय सांगितलेलं आहे की ऑल रिलिजन्स ग्रुपचा जो हे आहे म्हणजे सगळ्या रिलिजन ग्रुपचा जर डेटा कन्सिडर केला तर हायेस्ट डिक्लाईन झालेले टोटल फर्टिलिटी रेटमध्ये तर हे मुस्लिम पॉप्युलेशनमध्ये झालेले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हिंदू पॉप्युलेशन. तर आत्ताच आपण बघितलं की टोटल फर्टिलिटी रेट काय असतो. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे आपला रिप्लेसमेंट लेवल ऑफ टोटल फर्टिलिटी रेट. तर बेसिकली रिप्लेसमेंट लेवल ऑफ टोटल फर्टिलिटी रेट काय असतो की हा एक असा रेट असतो म्हणजे एखाद्या कंट्री जर पॉप्युलेशन स्टेबल ठेवण्यासाठी ती वुमन किंवा तिचा जो साथीदार आहे, ठीक आहे, म्हणजे स्टेबल पॉप्युलेशन मेंटेन करण्यासाठी एखाद्या महिलेने किंवा तिच्यासोबतचा जो तिचा जोडीदार आहे त्यांनी त्यांच्या पूर्ण लाईफस्पॅनमध्ये किती मुलं जन्माला घालावीत म्हणजे ते पॉप्युलेशन स्टेबल राहील एखाद्या कंट्रीचं, त्यालाच काय म्हणतात, रिप्लेसमेंट लेवल ऑफ फर्टिलिटी रेट. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल. तर बेसिकली प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल काय आहे, याच्या नावातच आहे, हे काय करत असतं, प्राईम मिनिस्टरला ॲडवाईज करत असतं कोणकोणत्या इश्यूवर, इकॉनॉमिक किंवा त्याच्या रिलेटेड जे इश्यूज आहेत इम्पॉर्टंट इश्यूज कंट्रीच्या पर्स्पेक्टिव्ह नंतर त्याच्या रिलेटेड प्राईम मिनिस्टरला ॲडवाईज करत असतात. याचा पर्पज काय, एक तर काय की ॲडवाईज करायचं आणि जे इम्पॉर्टंट पॉलिसी रिफॉर्म्स आहेत तर कशासाठी, सस्टेनेबल आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ होण्यासाठी म्हणजे इंडियाची सस्टेनेबल आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ मेंटेन करण्यासाठी जे पॉलिसी रिफॉर्म्स आहेत तर त्याच्या रिलेटेड काय करायचं, प्राईम मिनिस्टरला ॲडवाईज करायचं. तर त्याचं कंपोजिशन जर बघितलं तर वेगवेगळे एक्सपर्ट ह्या ग्रुपमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिस्ट असतात किंवा प्रोफेसर्स वगैरे असतात आणि त्यांची अपॉइंटमेंट कोण करत असतं, प्राईम मिनिस्टर स्वतः याची अपॉइंटमेंट करत असतं. ठीक आहे. इथे या ठिकाणी आपलं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपलं आर्टिकल आवडलं असेल तर आपल्या आर्टिकलला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुमचे जर काही सजेशन्स वगैरे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ते ॲड करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.